नमस्कार. आरोग्यम धनसंपदामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सण म्हटलं की काहीतरी गोडधोड पदार्थ आलाच, पण तेच गोड पदार्थ खाऊन खाणाऱ्यालाही कंटाळा येतो आणि बनवणाऱ्याला तर येतोच येतो. पण आज आपण काहीतरी एक वेगळा पदार्थ बनवणार आहोत. तर हा पदार्थ कुठला, त्याची रेसिपी काय, तो बनवायचा कसा, हे जाणण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आहे स्वाती नाईक आणि तुम्ही पाहताय आरोग्यम धनसंपदा. आज आपण बनवणार आहोत श्रीखंड. एक आपण पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत आणि दुसरं थोडंसं मजेशीर मिक्स फळांचं. श्रीखंड बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया आपण इथे बघणार आहोत. अगदी दही कसं लावायचं, चक्का कसा बनवायचा, हे सगळं आपण यात बघणार आहोत. चक्का बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दही, आणि दही लावण्यासाठी आता मी इथे 1 लिटर म्हशीचं दूध घेते. म्हशीचं दूध का, की त्याने आपलं श्रीखंड मस्त मलाईदार होईल. दही लावण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 चमचे विरजण. विरजण हे आंबट नसावं, गोडसरच असावं, जेणेकरून आपलं श्रीखंड आंबट होणार नाही. इथे मी विरजण भांड्याच्या तळाला काळजीपूर्वक लावून घेते, जेणेकरून आपलं दही छान लागावं. हे दूध आपण आता दही लावण्याच्या भांड्यामध्ये ओतून घेऊयात. इथे हे दूध कोमट आहे. तुम्ही रूम टेम्परेचरच्या दुधानेही दही लावू शकता. मी मुद्दाम हे दूध वरून ओतते, जेणेकरून आपल्या विरजणमध्ये हे दूध छान मिक्स व्हावं, आणि एक्स्ट्रा प्रिकॉशन म्हणून मी ते चमच्यानं ढवळूनही घेते. आता हे विरजण लावलेलं दूध रात्रभर एका उबदार ठिकाणी ठेवा. मी ओव्हनमध्ये ठेवणार आहे. काल रात्री लावलेलं दही आज सकाळी बघा कसं मस्त घट्ट लागलंय. हे बघा, मी तुम्हाला चमच्याने काढून दाखवते. आपलं दही खूपच मस्त लागलंय. आता या दह्याचा आपल्याला चक्का बनवायचा आहे. यासाठी इथे मी एक भांडं घेतलंय. त्या भांड्यावर एक चाळण ठेवली आहे आणि चाळणीमध्ये सुती कापड ठेवते आणि त्यात मी दही ओतणार आहे, जेणेकरून दह्यातलं सगळं पाणी त्या भांड्यामध्ये जमा व्हावं. हे मी आता व्यवस्थित गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. फ्रीजमध्ये का ठेवणार आहे, की जेणेकरून आपला चक्का आंबट होऊ नये. एक अंदाजे 5 तासानंतर आपला चक्का असा काहीसा दिसतोय. यातील पाणी बऱ्यापैकी निघालंय. या चक्क्यामध्ये अजून थोडं पाणी शिल्लक आहे. ते काढण्यासाठी मी याच्यावर एक डिश ठेवणार आहे आणि त्यात वजन ठेवणार आहे, जेणेकरून यातील सगळं पाणी निघून जाईल. आणि मी हे रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार आहे. हे बघा, आपला रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेला चक्का कसा छान तयार झाला आहे आणि त्यातील सगळं पाणी निघून गेलेलं आहे. हा चक्का आपण आपल्या गव्हाच्या पिठाच्या चाळणीतून चाळून घेणार आहोत, जेणेकरून आपलं श्रीखंड मस्त मलाईदार होईल. हा चक्का आपण फक्त चाळणीतून गाळून घेतलेला आहे, तरीही तो किती मलाईदार दिसतोय बघा. अजून फेटून घ्यायचा आहे त्याला. या चक्क्याचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत. एका भागाचा आपण केशर पिस्त्याचं श्रीखंड बनवणार आहोत आणि दुसऱ्या भागाचं मिक्स फळांचं श्रीखंड बनवणार आहोत. केशर पिस्त्यासाठी आपण थोडं केशर भिजत घालूयात. कोमट दुधामध्ये थोडंसं भिजत घालते आहे. इथे मी सुहानाचं वापरते आहे, तुम्ही कुठल्याही ब्रँडचं वापरलं तरी चालेल. इथे दुधामध्ये मस्त केशरचा रंग चढतो आहे,
तोपर्यंत मी पिस्त्याचे काप करून घेते आहे. केशर पिस्ता श्रीखंडासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आपण पटकन बघून घेऊयात. आपण तयार केलेला चक्का, साखर, जसं गोड आवडतं तसं गोडीनुसार साखर, वेलदोड्याची पूड, केशराच्या काड्या आपण दुधात भिजवून घेतलेल्या त्या, आणि पिस्त्याचे काप. प्रथम आपण यात मी 2 चमचे साखर घालणार आहे. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घाला. घरी श्रीखंड बनवण्याचा फायदा हा की श्रीखंडामध्ये आपल्याला जेवढी हवी आहे तेवढीच आपण साखर टाकू शकतो. थोडीशी वेलदोड्याची पूड आणि हे आपले केशराच्या काड्या घातलेलं दूध. हे आपलं श्रीखंड किती छान बघा फ्लफी झालं आहे. हे आपलं तयार आहे श्रीखंड. सजावटीसाठी आपण फक्त पिस्त्याचे काप टाकणार आहोत. मिक्स फळांच्या श्रीखंडासाठी आपल्याला लागणारे साहित्य आपण पटकन बघून घेऊयात. चक्का, साखर, आपण थोडासा पायनॅपल इसेन्स टाकणार आहोत त्यात, आणि ही फळांमध्ये द्राक्ष घेतलीत, काळी द्राक्ष, 5-6 काळी द्राक्ष, 1 केळ, 1 स्लाइस पायनॅपलचं, आणि अर्ध आपल्याला सफरचंद लागणार आहे. तर ते आपण कट करून घेऊयात. पण आता फळं मिक्स करून घेऊयात त्यात. साखर 2 चमचे, तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त टाका. हे छान आपण मिक्स करून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपले हे दोन्ही श्रीखंड तयार झालेले आहेत. दोन्हीही खूप मस्त दिसत आहेत. तर या पाडव्याला तुम्ही तुमच्या आवडीचं श्रीखंड बनवा, आणि तेही घरी. या पाडव्याला तुम्ही कोणतं श्रीखंड बनवाल मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आणि हां, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. अशाच खाण्याच्या नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता भेटूयात पुढच्या भागात एका नवीन रेसिपीसह.